नमस्कार, मी प्रतीक्षा लोणकर म्हणजे अबोलीमधली रमाई. नमस्कार, मी किशोरी आंबिये म्हणजेच संगीता लक्ष्मीच्या पावलांमधली. आता आम्ही खरं तर जरा दोघी जणी तुम्हाला वेगळ्या अवतारात म्हणजे अवतारात म्हणण्यापेक्षा चांगल्या गेटअपमध्ये दिसत असू, कारण आम्ही आज खास एका कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. ते म्हणजे स्टार प्रवाह 2024 गणपती उत्सव 2024च्या कार्यक्रमासाठी आम्ही इथं जमलोय. हजीरा बाप्पांच्या गोष्टीचा. हां, येस, या इव्हेंटसाठी आम्ही जमलोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल आमच्या चेहऱ्यावरचा सगळा उत्साह, सगळी ती मजा, धमाल, मस्ती. आणि त्यामुळे आम्ही आता त्या निमित्ताने एक छान गेम खेळणार हो है ना. आणि म्हणजे एक टप्पा पाडून हा चेंडू ह्या ग्लासमध्ये टाकायचा आणि ज्या ग्लासमध्ये चेंडू पडेल त्याच्यात एक चिठ्ठी आहे. त्या चिठ्ठीत एका फिल्मचं नाव आहे आणि त्या फिल्मचं नाव आम्ही ऍक्टिंग करून समोरच्यानी ओळखायचं. तर करूया गेम कोणतेस ना, हे इकडे ना टप्पा पहिला खाली पाडून तो त्याच्यात गेला पाहिजे. हातात पण घेतला तरी चालेल. हे बघ, हातात घ्यायचा सरळ आणि खाली पाडून हे कर. काय असेल ना. किती अक्षर, किती मराठी 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 हिंदी. सैतान, शंकर, आग, आग आग आग, शोले, आग 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 आग, किती चार 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 मधलं दुसरं तिसरं 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 अक्षर. तिसरं अक्षर. नाही, कोयल नाही, काय पोपट. पोपट. पहिला शब्द पो पो. तिसरा शब्द पहिलाच पंख. पंख. अग्नी. अग्नी. दुसरं पथ पथ पथ. अग्निपथ. अग्निपथ. देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेश, देवा श्री गणेश. कुंकू, मंगळसूत्र, नवरा. तुझा नवसाचा. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन करू सफल मस्तीने, मन सरगम छेडावे, जीवनाचे गीत गावे, ला 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 ला. गणपती. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मोरया. ओ दुसरा गणपती बाप्पा. बाप्पा गणपती. गो नाही, गणपती. ग. हे दुसरा शब्द गणपती आहे. अच्छा, पहिला घरात. घरात गणपती.
गणपती बाप्पांची आठवण म्हणजे खरं सांगायचं तर मी जेव्हा शाळेत असताना मी औरंगाबादला जेव्हा होते त्यावेळी आमच्या इकडे 10 दिवसांचे गणपती असायचे, म्हणजे 1.5 दिवस 3 दिवस असं नसायचं, 10 दिवसांचे. आणि मला आठवतं 10व्या दिवशी अनंत चतुर्दशीला आम्ही जिथून गणपती बाप्पांची मिरवणूक सुरू होते तिथे नाही असं उंच हॉटेल होतं, लॉज, आणि तिथे आमचे ओळखीचे होते. तर आम्ही सकाळी सगळं तयार होऊन आम्ही त्या लॉजवरती जाऊन बसायचो आणि मग साधारणतः 1 वाजताच्या सुमारास ते मिरवणूक सुरू व्हायची. आणि मग आमचं सगळं तिकडे बेड्स असायचे, हे असायचे, आम्ही तिकडे मध्ये झोपायचो, जेवायचो, मग त्या सगळ्या एका पाठोपाठ एक जायच्या आणि रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्ही त्या लॉजवरती थांबलेलो असायचो. आणि सगळे, आणि ते गणपती बाप्पा तेव्हा म्हणजे कसं की समोर त्यांचे खूप मोठे मोठे काय काय हे केलेले असायचे ना, ॲक्ट करायचे, लेझिम असायचे, त्याच्यानंतर सगळी आरास केलेली असायची. आणि त्यामुळे तो दिवस म्हणजे ना आम्ही चातकासारखी वाट बघतो ना तसं त्या दिवसाची वाट बघत असायची. फार मजा यायची तेव्हाची. ते अगदी आता मिस करतो म्हणजे साजरा होतोय. माझी आठवण लहानपणाची म्हणजे मी चिखलवाडी गणेशोत्सव मंडळात, म्हणजे मी चिखलवाडीत राहायच्या आजी आजोबांकडे जास्त माझं लहानपण गेलंय. तर तिथे मी गणेशोत्सवात सार्वजनिक गणपती म्हणजे तिकडचा अगदी प्रेस्टिजियस, म्हणजे तिथे तिथल्या स्टेजवर काम करणारे आज सगळे मोठे नट आहेत. तर त्याच्यामुळे मी लहानपणी, म्हणजे मी लहान असतानाही ते खूपच मोठे होते सगळे. तर मी तिथे डान्स करायचे, म्हणजे गणेशोत्सवाला मी वाट बघायचे कधी गणेशोत्सव येतो आणि मला डान्स करता येतो. सो माझी ती डान्सची आवड मी गणेशोत्सवात जोपासली आणि तिथपासून माझं जे डान्सचं जे वेड लागलं मला, ते अजूनही मी डान्स करते. त्या गणेशोत्सवात करायचे आणि आता स्टार प्रवाह परिवारात करते. पण आता तेवढा स्टॅमिना नाहीये, पण करते. सगळ्यांना सुख, शांती, आनंद, समृद्धी आणि सगळ्यांना सुखी ठेव. आणि मेन म्हणजे अख्ख्या जगाला समाधानी कर. अख्खं जग समाधानी झालं ना तर सगळेच सुखी होतील. आपल्यात समाधान कमी असतं ना तेव्हा आपण ही पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, त्याच्यात सगळं वाट लागते, या जगाचीच वाट लागते. तर अख्ख्या जगाला समाधानी कर बाप्पा, म्हणजे सगळे सुखी राहतील. मला वाटतं किशोरीने अचूक सांगितलेलं आहे की आपण मागायचं म्हणजे काय, तो एक वेगळ्या प्रकारे स्वार्थीपणा असतो. त्यापेक्षा मला असं वाटतं की सगळेच जण सुखी समाधानी असतील ना तर वेगळं काही मागायची गरजच नाहीये. त्यामुळे आपण गणपती बाप्पांना मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना समाधानी करत ठेव, प्रत्येकाला आपलं पण जपत इतरांना त्रास न देता जगण्याची संधी दे, बस एवढंच म्हणेन. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणी, म्हणजे स्टार प्रवाहाच्या सगळ्या मैत्रिणी, स्टार प्रवाहाचा परिवार एकत्र होऊन जी धमाल मस्ती केली आहे ती तुम्ही पाहायला विसरू नका. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 खजिना बाप्पांच्या गोष्टींचा 1 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता.